हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आहे वडसावित्री आणि वडसावित्रीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. तर मस्तपैकी नटून थटून आम्ही आलो वड पूजायला आणि वड पूजायला आल्यावरती एकही मुलं आमचं म्हणजे माझी श्रावणी नव्हती, दादूही नव्हते आणि आमच्या तिघींचेही मुलं इथे नव्हते व्हिडिओ काढायला. कारण की आज शाळेला सुट्टी पण नव्हती आणि घरी पण आम्ही ठेवलं नाही कोणाला, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं. मग तिथे जे मुलं होते त्यांनाच सांगितलं होतं व्हिडिओ काढायला, तर त्यांनी बघा हा असा व्हिडिओ काढून ठेवला आडवा तिडवा, पण असो काढलाय ते महत्त्वाचं. आणि ते काढल्यानंतर मी त्याला आंबा, माझ्याकडचा जो आंबा होता मी त्याला बक्षीस म्हणून दिला व्हिडिओ काढला त्याच्याबद्दल. तर मस्तपैकी सकाळी सकाळी मी मस्त छानपैकी आवरलं वगैरे, स्वयंपाक वगैरे केला. माझ्यासाठी नाही, आपल्याला उपवास असला तरी घरच्यांसाठी स्वयंपाक करावा लागतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर मी स्वतःसाठी साबुदाण्याची खिचडी केली आणि आमचा पूर्ण 24 तास उपवास असतो आमच्याकडे. हरतालिकेचा आणि वडसावित्रीचा हा पूर्ण 24 तास उपवास असतो. म्हणजे आज जर उपवास धरलेला आहे तर मी उद्याच तो सकाळी तुळशीला नैवेद्य दाखवून मी तो उपवास सोडेन. तर हा पूर्ण आमचा दिवसभराचा म्हणजे एक रात्र आणि एक दिवस असा हा आमचा उपवास असतो. तर घरच्यांसाठी मस्तपैकी मी स्वयंपाक केला, माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली, मुलांना शाळेत सोडलं आणि मग नंतर घरी आल्यावरती मग ज्याच्यासाठी वड पूजते त्याला खाऊ पिऊ घातलं आणि नंतर मग मी माझं मस्त नट्टापट्टा करून वड पूजायला आले. आणि आता वड पूजायला आल्यावरती वडावरती तुम्ही बघू शकता की आमचा असा वड खालीवर असल्यामुळे आम्हाला काही धड फोटोग्राफी पण करता आली नाही, पण असं जेवढं आलं तेवढं आम्ही केलं आणि मस्तपैकी फेऱ्या वगैरे केल्या. त्यातल्या त्यात मध्येच आमचं असं चालू होतं की मानगुतली, डोकं आलं मध्येच, किंवा काय कोणाचं काय किंवा कोणाचं काय. तर अशा प्रकारे आम्ही, तर ही तुम्ही साडी बघत असाल तर ही मी काल तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता. मी ज्यांच्या घरी गेले होते, मी अजून मी त्यांची व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यांच्या घरची व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर त्यांनी मी त्यांच्या घरी पहिल्यांदा गेले म्हणून ही साडी नेसवली. खूप छान साडी आहे आणि मी त्यांचा मान ठेवायसाठी पण म्हणून मी ही साडी छानपैकी स्वतःच ब्लाऊज वगैरे शिवला, मस्तपैकी तो घातला आणि तुम्ही बघत असाल माझं की लूक. तर मला असं वाटत होतं, मी जेव्हा घरून येत होते असं साडी वगैरे गळ्यात नेकलेस वगैरे घालून, तर मला असं वाटत होतं की मी स्वतः एक ओव्हर दिसत आहे की काय ह्या बाकी. कारण की माझ्या ज्या सोबतच्या आल्या होत्या त्यांनी अजिबात गळ्यात वगैरे काही घातलं नव्हतं, नेकलेस वगैरे, त्या एकदम साध्या सिंपल आल्या होत्या. तर माझ्या मनामध्ये होतं की मी एकटीच एकदम अशी नटून थटून चालले की काय. पण नंतर तिथं गेल्यावरती माझा सगळा भ्रम तुटला, कारण की सगळ्याच जणी खूप छान नटून थटून आल्या होत्या. गळ्यामध्ये सगळ्यांच्या छान म्हणजे हारं वगैरे सगळं गळ्यामधले ते जे काय म्हणतात त्याला, गळ्यातलं वगैरे सगळं असं घालून आल्या होत्या. आणि मलाच पहिल्यांदा असं वाटलं होतं की मीच नटून थटून चाललेली आहे. माझ्यासोबतच्या येणाऱ्या ज्या मैत्रिणी होत्या माझ्या, त्या एकदम साध्या सिंपल आल्यामुळे माझ्या मनामध्ये ते चालू होतं. पण तिथं गेल्यावरती माझा तो भ्रम तुटला, कारण की सगळ्याच जणी खूप छान नटून थटून आल्या होत्या. तर पूजा वगैरे आमची मस्त झाली. नंतर सुरू झाला आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आणि मग आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये थोडंसं उखाण्याचा आणि हा गमची जमतीचा विषय सुरू झाला. आणि कसं बायका एकत्र आल्या की गप्पा म्हणजे गप्पा, हा गप्पांचा विषय असतो की 4 बायका जर एकत्र आल्या तर त्या गप्पा मारल्याशिवाय तिथं राहणार नाहीत, मग तो विषय कोणताही असू द्या. मग तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि असं आमच्याकडे सहसा एवढं काही करत नाही, पण इकडच्या आता पद्धतीने मी करते. मग आमचं सगळं आपटूपून झाल्यावरती मग मी घरी गेले. घरी गेल्यावर नंतर साडी वगैरे सगळं आपलं आवरून 5 वाजायलाच आले होते, म्हणून मग मी शाळेत श्रावणीला आणि दादूला आणायला गेले. तर येता येता म्हटलं आज आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं, आणि आम्हाला येताना एक मठ लागतो स्वामी समर्थांचा, आणि आम्ही तिथे गेलो. तर तिथे पण एकदम छान असं वाटलं. अचानक सुवासिनी ज्या होत्या तिथे, त्यांनी माझी ओटी भरली. आणि अचानक म्हणजे ओटी एकदम कोणाची आपण भरत नाही, पण अचानक माझी ओटी तिथे त्या बायकांनी भरली. म्हणजे त्यांचा कार्यक्रम चालू होता आणि मी तिथे देवळामध्ये गेले. आणि देवळामध्ये गेल्यावरती त्या बायकांनी पण माझी अचानक ओटी भरली. आणि तिथल्या ज्या पुजारी ताई होत्या त्यांनी मला तिथं शंकराची एक पिंडी, तुम्हाला इथं नाही दिसते पण तिथं शंकराची एक पिंडी आहे, त्या पिंडीवरती मला असं ते नाही का हाताने उमटवतात ह्याचं पांढऱ्या ह्याचं काहीतरी म्हणतात त्याला, ते वगैरे करायला लावलं. आणि मग मस्तपैकी मी झाडून पण घेतलं. मला खूप आनंद झाला. देवानी स्वतःहून माझ्याकडून सेवा करून घेतली असं मला आज वाटलं. आणि आजचा दिवस माझा धन्य झाला. खरंच
खूप खूप छान वाटला. आजचा दिवस खूप छान गेला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.